श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. 2 डिसेंबरपासून मल्हारी नवरात्र हे सुरू झालेलं आहे. मल्हारी नवरात्र हे 6 दिवसांचं असून उद्या चंपाषष्ठी आहे. 2 डिसेंबर रोजी खंडोबाचे षडरात्रोत्सव हे सुरू झाले असून 7 डिसेंबरला त्याची सांगताही होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील 6वा दिवस हा चंपाषष्ठीचा दिवस म्हणून ओळखला जातो. पूर्वी मणी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांचा खूपच छळ केला, तेव्हा शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्या दैत्यांशी मोठे युद्ध केले आणि मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपकवनामध्ये मणिमल्ल दैत्याचा वध केला. तेव्हापासून ही षष्ठी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते. मणिमल्ल दैत्याचा वध केला म्हणून शंकराला मल्हारी मार्तंड, खंडोबा, खंडेराव असे नाव पडले आहे. खंडेराव हे आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येकाकडे आपापल्या कुलाचाराप्रमाणे आधीचे 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी खंडोबाची षोडशोपचार पूजा करून महानैवेद्य हा दाखवला जातो. याच चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भरली जाते आणि भंडार हा उधळला जातो. चंपाषष्ठीचा हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि भक्तिभावाने जेजुरीला साजरा होतो. चंपाषष्ठी षडरात्र हा श्री खंडोबाचा प्रमुख उत्सव असून मार्गशुद्ध प्रतिपदेस देवाची घटस्थापना होते आणि षष्ठीला या उत्सवाची सांगता होते. खंडोबा कुलदैवत असणाऱ्या सर्वच घरामध्ये ही घटस्थापना केली जाते आणि चंपाषष्ठीच्या दिवशी या घटाचे उद्यापन करून कुलधर्म कुलाचार केले जातात आणि उपवास सोडला जातो. खंडोबाच्या या उपासनेमध्ये भंडारा हा फार महत्त्वाचा आहे. भंडारा म्हणजे हळदीची पूड होय. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी कणकेचा रोडगा किंवा बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा आणि लसूण हे पदार्थ नैवेद्यामध्ये खंडोबाला दाखवले जातात आणि हा महानैवेद्य दाखवण्याच्या आधी तळी ही भरली जाते. तळी भरणे म्हणजे काय तर एका तामणामध्ये विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने 3 वेळा म्हणून 3 वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे हे उधळले जाते आणि त्यानंतर प्रसाद वाटला जातो. तर अशा पद्धतीने खंडोबाची तळी भरली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये चंपाषष्ठी या दिवसाला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण दिवसाला जर आपण खंडेरायाची विधीपूर्वक पूजा केली, उपासना केली आणि त्यासोबत काही महत्त्वपूर्ण उपायही केले तर यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी, समस्या, संकट दूर होतात. आपल्याला आपल्या कुलदेवतेची म्हणजे खंडेरायाची कृपाही प्राप्त होते आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा या पूर्ण होतात. तर उद्या शनिवारी चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला खंडेरायाची कृपा ही आपल्यावर होण्यासाठी कोणता प्रभावी उपाय हा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला एक महत्त्वपूर्ण वस्तू ही खाऊ घालायची आहे आणि ही वस्तू कुत्र्याला उद्या आपण चंपाषष्ठीच्या दिवशी खाऊ घातल्याने खंडेराय हे आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या जीवनातल्या सर्व समस्या दूर होतील. तसंच आपलं दारिद्र्यसुद्धा दूर होईल. त्यामुळे उद्या चंपाषष्ठीला आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. हा उपाय करायचा आहे. कुत्र्यालाच खंडोबाचं रूप मानलं जातं आणि खंडोबा हे शिवशंकरांचेच रूप आहे आणि कुत्र्याला खंडोबाचं वाहन मानलं जातं आणि म्हणूनच चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्र्याची पूजा करण्याला, कुत्र्याची सेवा करण्याला खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळे उद्या चंपाषष्ठीला आपल्याला कुठल्याही कुत्र्याला इजाही पोहोचवायची नाही आहे. कोणत्याही कुत्र्याला उद्या तुम्ही काठीने किंवा चपलेने मारू नका. कुठल्याही कुत्र्याला दुखापत, हानी पोहोचवू नका. नाहीतर याचे तुम्हाला खूप वाईट दुष्परिणाम हे भोगावे लागतील. मग तुमच्या घरामध्ये तुम्ही कुत्रा हा जर पाळला असेल तर त्या कुत्र्याला किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही कुत्र्याला उद्या तुम्ही चुकूनही हानी पोहोचवू नका. तर उद्या आपल्याला कुत्र्याला जी वस्तू खाऊ घालायची आहे तर ती उद्या जर तुम्ही कुत्र्याला खाऊ घातली तर यामुळे तुमच्या जीवनातले सर्व दुःख, संकट, समस्या, अडचणी या दूर होतील आणि तुमची सर्व इच्छा, मनोकामनाही पूर्ण होईल आणि तसंच तुमच्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होईल. तुमच्या जीवनामध्ये कुठलीही समस्या असो, आर्थिक असो, शारीरिक असो, मानसिक असो किंवा इतर कुठलीही समस्या असो, ती समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे आणि कुत्र्याला ही वस्तू तुम्हाला तुमच्या वेळेनुसार उद्या दिवसभरामध्ये केव्हाही खाऊ घालायची आहे. पण जर ही वस्तू तुम्हाला सकाळीच कुत्र्याला खाऊ घालता आली तर अतिशय उत्तम. नाही तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही केव्हाही कुत्र्याला दिवसभरामध्ये ही वस्तू खाऊ घालायची आहे. चंपाषष्ठीला खंडेरायांना बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत याचा नैवेद्य हा दाखवला जातो. त्यामुळे उद्या आपल्याला आपल्या कुलाचारानुसार बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हे बनवायचं आहे आणि त्याचा नैवेद्य खंडेरायांना दाखवायचा आहे. आपल्या देवघरातल्या देवांना दाखवायचा आहे.
मग तुमच्या देवघरामध्ये जरी खंडेरायांचा टाक किंवा फोटो नसेल तरीसुद्धा तुम्ही हा नैवेद्य आपल्या देवघरातल्या देवांना दाखवायचा आहे, कारण खंडेराय हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात शिवशंकरांचेच अवतार आहेत आणि आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवपिंड ही तर असतेच। त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये जरी खंडेरायाचा टाक किंवा फोटो नसेल तरीसुद्धा तुम्ही हा नैवेद्य दाखवायचा आहे। शारदीय नवरात्रामध्ये आपण ज्याप्रमाणे आपल्या कुलदेवीची सेवा करतो तर त्याचप्रमाणे या मल्हारी षडरात्रोत्सवामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवतेची म्हणजे खंडेरायाची सेवाही करायची असते, कारण आपली कुलदेवी ही आपली आई आहे आणि आपले कुलदैवत हे आपले वडील आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आपले कुठलेच काम हे पूर्ण होत नाही। आणि म्हणूनच उद्या आपल्याला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत याचा नैवेद्य हा खंडेरायांना जरूर दाखवायचा आहे। यामुळे खंडेरायांचा आशीर्वाद मिळून तुम्हाला तुमच्या सर्व कामांमध्ये यश मिळेल, तुमच्या घराची प्रगती होईल, तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये जे काही अडथळे निर्माण होत असतील तर ते सर्व अडथळे यामुळे खंडेरायांच्या कृपेने दूर होतील। चंपाषष्ठीला खंडेरायांची तळी भरण्याला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, त्यामुळे तळीसुद्धा तुम्ही तुमच्या घरी नक्की भरा। जरी तुमच्या घरामध्ये खंडोबाचा टाक किंवा फोटो नसेल तर तुम्ही ताटामध्ये सुपारी ठेवायची आहे आणि ही तळी भरायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे। तर उद्या तुम्ही जेव्हा स्वयंपाक कराल तर तेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही जे काही पोळी किंवा भाकरी ही बनवणार असाल तर त्यामधली सर्वात शेवटची एक छोटीशी भाकरी किंवा चपाती ही बनवायची आहे। स्वयंपाक करताना जेव्हा आपण पोळी करतो तर त्यातली सर्वात पहिली पोळी ही गायला दिली जाते आणि सगळ्यात शेवटी आपण जी पोळी करतो तर ती कुत्र्याला दिली जाते। त्यामुळे आपल्याला सगळ्यात शेवटची छोटीशी बाजरीची भाकरी ही बनवायची आहे आणि तसंच आपण देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी वांग्याचं भरीत हे तर करणारच आहोत, तर त्यातलंच थोडंसं वांग्याचं भरीत हे आपल्याला त्या भाकरीवर ठेवायचं आहे आणि हा बाजरीच्या भाकरीचा आणि वांग्याचा भरताचा नैवेद्य आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे। जर तुमच्याकडे बाजरीची भाकरीचं पीठ नसेल तर तुम्ही एक छोटीशी ज्वारीची भाकरी करून किंवा एक छोटीशी चपाती करून त्यावर वांग्याचं भरीत ठेवून तो नैवेद्यसुद्धा जरी तुम्ही कुत्र्याला खाऊ घातला तरीसुद्धा चालेल, पण शक्य झाल्यास खंडोबांना बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरताचाच नैवेद्य हा दाखवला जातो, त्यामुळे तुम्हीसुद्धा कुत्र्याला बाजरीची भाकरी आणि वांग्याच्या भरताचाच नैवेद्य हा खाऊ घाला आणि हा नैवेद्य खाऊ घालताना तो तसाच जमिनीवर न ठेवता तो एका पेपरवर किंवा एखाद्या पत्रावळीवर ठेवून तुम्ही कुत्र्याला खाऊ घाला। कुत्र्याला हा असा नैवेद्य खाऊ घालण्याच्या आधी त्या कुत्र्याला आपल्याला त्याच्या कपाळावर थोडासा भंडारा हा लावायचा आहे आणि त्यानंतर कुत्र्याला हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे। आणि यानंतर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी, समस्या, संकट असतील तर त्या सर्व दूर होण्यासाठी तुम्हाला खंडेरायांना हात जोडून प्रार्थना करायची आहे। भंडारा हा खंडेरायांना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने उद्या आपल्या कपाळाला भंडारा हा लावायचा आहे आणि तसंच आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये, प्रत्येक रूमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा भंडारा थोडा थोडा आपल्याला टाकायचा आहे। यामुळे आपल्या घरातला वास्तुदोष, पितृदोष हा नष्ट होईल आणि हा नैवेद्य आपल्याला काळ्या कुत्र्यालाच खाऊ घालायचा आहे। आणि जर तुम्हाला तुमच्या घराजवळ कुठेच काळा कुत्रा हा नाही दिसला तर तुम्ही इतर दुसऱ्या कुठल्याही कुत्र्याला हा नैवेद्य खाऊ घातला तरीसुद्धा चालेल। कुत्र्याला हा असा नैवेद्य खाऊ घातल्याने तुमच्यावर खंडेराव प्रसन्न होतील आणि खंडेराव आपले कुलदैवत असल्याने ते आपल्यावर प्रसन्न झाल्याने आपल्या कुठल्याच कामांमध्ये अडचणी या येणार नाहीत। खंडोबांची कृपा आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होतील। मग तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित किंवा त्यांच्या नोकरी संबंधित जरी काही अडचणी असतील तर त्यासुद्धा यामुळे दूर होतील आणि तसंच तुमचं 7 पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा दूर होईल। आणि म्हणून उद्या चंपाषष्ठीला तुम्ही कुत्र्याला हा नैवेद्य जरूर खाऊ घाला। तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की उद्या कुत्र्याला कोणती महत्त्वपूर्ण वस्तू ही आपल्याला खंडेरायांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी खाऊ घालायची आहे, याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।